तसं तर ह्या रेसिपीचा मी शॉर्ट अपलोड केला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती, पण आज तुमच्यासोबत डिटेल रेसिपी शेअर करू पाहतीये। चला बघूयात मला जमतंय का ते करायला, कारण आता शॉर्टची इतकी जास्त सवय लागली आहे की डिटेल रेसिपीकडे कधी मी विचारच केला नव्हता, पण आता हळूहळू मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओज सुद्धा शेअर करणार आहे। इथे एक मी अख्खा भोपळा घेतलाय आणि त्याची सालं काढून घेतलीये। आज आपण बनवतोय लौकी कोफ्ता, जो की बनवायला थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण खायला मात्र ना रेस्टॉरंट गतच लागतो। इथे जर कोवळा भोपळा असेल ना तर तुम्ही त्याचा मधला गाभा जो आहे ना तो तसाच ठेवू शकता, पण हा थोडासा निब्बर असा भोपळा होता जो की जाड किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे। सालं मात्र हमखास काढायची, जरी कोवळा भोपळा असला तरी सुद्धा, आणि उकळत्या पाण्यामध्ये त्याला सोडून द्यायचा। जास्त सुद्धा ओव्हर कुक करायचं नाही, 1 ते 2 मिनिटं आपल्याला फक्त त्याच्यातून उकळी काढून घ्यायची आणि लगेचच त्याला ड्रेन करून घ्यायचा अशा एका चाळणीमध्ये। लगेचच मी त्याला ट्रान्सफर केलं होतं एका बर्फाच्या पाण्यामध्ये, जेणेकरून तो पूर्णपणे ओव्हर कुक होण्यापासून थांबेल। आणि ही जी स्टेप आहे ना ती अजिबात सुद्धा स्किप करू नका, ती म्हणजे की असं पाणी त्याचं पूर्ण काढून घ्यायचं, कारण भोपळ्याला खूप पाणी सुटतं। एका बटाट्याची मी सालं काढली आणि तो बारीक किसणीने किसून घेतला, तो त्याच्यामध्ये ॲड केला। बारीक आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता, हिरवी मिरची आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे मी इथं। तुम्ही या ठिकाणी बेसन पीठ सुद्धा टाकू शकता, खरं तर बेसन पीठच टाकलं पाहिजे, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे। हिरवी मिरची टाकायची आणि हिंग टाकायचं। प्रत्येक वेळेस तुम्हाला असं त्याचं पाणी सेपरेट करूनच तो कोफ्ता जो आहे ना तो मीडियम हॉट ऑइलमध्ये डीप फ्राय करून घ्यायला लागणार आहे, कारण खूप पाणी सुटतं त्या भोपळ्याला, कारण तो आपण शिजवून घेतला आहे म्हणून। कोणताच मसाला या कोफ्त्यामध्ये ॲड करावा लागत नाही, कारण हिरवी मिरचीनीच त्याला खूप छान अशी टेस्ट येते। एक घाणा तळण्यासाठी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं लागतात। कमी गॅस ठेवायचा थोडासा आणि छान डीप फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। हे तुम्ही असे चटणीसोबत सर्व करू शकता, पण आपल्याला याची भाजी बनवायची आहे। आता पुढची रेसिपी बघूयात। कोफ्ते तर झाले बनवून, आता ग्रेव्हीकडे जाऊयात। आता टॅमॅटो मी 3 मोठ्या आकाराचे घेतले होते पिकलेले, ते की बारीक चिरून कुकरमध्ये टाकायचे। एक मीडियम साईजचा कांदा, ह्याच्यामध्ये काजू, शेंगदाणे, काही बेसिक खडे मसाले, लसूण आणि आल्याचा तुकडा टाकलाय मी। सगळ्यात शेवटी पांढरे तीळ आणि तूप टाकायचं। 1 ग्लास भरून पाणी टाकून त्याला मी उकळी काढून घेतली, म्हणजे 2 शिट्ट्या करून घेतल्या। संपूर्ण गार वाटण झालं की त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकायची आणि ते बारीक करून घ्यायचं। त्यातलंच पाणी त्याच्यामध्ये यूज करायचं, लागलंच तर थोडंसं एक्स्ट्रा ॲड करायचं। ही भाजी जी आहे ना ती 4 लोकांना इनफ होऊन जाते बरं का। आता तुपामध्ये मी बारीक चिरलेला लसूण टाकला आणि जसं मी दाखवलं चाळणीने गाळून घेतलं आहे ते मी ग्रेव्ही तशीच गाळून घ्यायची आणि 2 मिनिटं उकळून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची। 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम ॲड केली, गॅस बंद करायचा, थोडासा बारीक करायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। जेवायच्या टायमिंगला आपल्याला कोफ्त्यामध्ये ग्रेव्ही टाकायची, नाहीतर संपूर्ण कोफ्ते जे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतील। तसे होत नाहीत बरं का, जास्त वेळ ठेवल्यानंतर होतात, पण गरमागरमच सर्व करा ग्रेव्ही। आणि वरतून मी गरम मसाला भुरभुरला होता। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा।